पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत बुधवारी पोलीस मुख्यालयात मासिक गुन्हे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आगामी महिनाभरात साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यात। पुढील महिनाभरात साजऱ्या होणाऱ्या गुड फ्रायडे, ईस्टर संडे, बसवेश्वर जयंती, पारंपरिक शिवजयंती या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात येतात। या दरम्यान ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होऊ नये याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक मंडळांना सूचना कराव्यात अशा सूचना केल्या। विनयभंगाच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर संबंधित तपास अधिकाऱ्यांनी आठवडाभरात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावं अशा सूचना पोलीस अधीक्षकांनी केल्या। यापुढच्या काळात ई-समन्स पद्धतीनं समन्स बजावण्यात येणार असून संशयित आरोपींचे आधार कार्ड, आधार ॲपच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गेल्या 3 महिन्यात गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात 15 ते 20% घट झाल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर पंडित यांनी सांगितलं। यावेळी गेल्या महिनाभरात चांगली कामगिरी करणाऱ्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, धीरज कुमार बच्चू, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सुजित कुमार क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते।